जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार कोणते राज्य हे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीत भारतातील अव्वल क्रमांकाचे राज्य ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. राजस्थान हे राज्य एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया 2026 मध्ये नवीकरणीय ऊर्जा निर्मितीत भारतातील अव्वल क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. या अहवालातील माहितीनुसार नवीकरणीय ऊर्जा निर्मितीत भारतातील या 6 राज्यांचा हिस्सा हा 70% जास्त आहे. यात राजस्थानचा हिस्सा 23.70% इतका असून राजस्थान यात पहिल्या क्रमांकावर आहे, तर आपलं महाराष्ट्र हे 14.26% या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात, चौथ्यावर आंध्र प्रदेश, पाचव्यावर कर्नाटक, तर 6व्या क्रमांकावर मध्य प्रदेश राज्य आहे. मित्रांनो, 31 मार्च 2025 पर्यंत भारतातील नवीकरणीय ऊर्जा क्षमता ही 47,04,043 मेगावॅट इतकी होती. त्यात सर्वाधिक हिस्सा हा सौर ऊर्जेचा होता. सौर ऊर्जेचा यातील हिस्सा हा 71% इतका उच्च असून त्यानंतर पवन ऊर्जा व जलविद्युत यांचा क्रमांक लागतो. बरं, हा एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया हा अहवाल कोणाद्वारे प्रकाशित केला जातो? हा अहवाल राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे प्रकाशित केला जातो व या अहवालाचीही यंदा 33वी आवृत्ती आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चंद्र परिभ्रमण करणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती कोण बनले आहेत? मित्रांनो, नुकतंच नासानं आर्टिमिस मिशन लॉन्च केलं आहे. त्या मिशनमध्ये 4 अंतराळवीर असून त्यात विक्टर ग्लोवर यांचा देखील समावेश आहे व आता ते चंद्राला प्रदक्षिणा घालणारे पहिलेच कृष्णवर्णीय व्यक्ती ठरतील. आपण याआधी हे पाहिलंच होतं की आर्टिमिस 2 मिशन अंतर्गत 4 अंतराळवीरांना चंद्राची प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठवलं आहे. ते 4ही अंतराळवीर चंद्राला प्रदक्षिणा घालून परत पृथ्वीवर येतील. या मोहिमेत क्रिस्टिन कोच यांचा देखील समावेश आहे व त्या चंद्राला प्रदक्षिणा घालणाऱ्या इतिहासातील पहिल्याच महिला ठरतील. व या मोहिमेत जे जेरेमी हॅन्सेन आहेत ते कॅनडा या देशाचे असून चंद्र मोहिमेतील ते पहिलेच बिगर अमेरिकी व्यक्ती आहेत. तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा. विक्टर ग्लोवर हे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती, क्रिस्टिन कोच पहिल्या महिला, तर जेरेमी हॅन्सेन हे पहिले बिगर अमेरिकन व्यक्ती आहेत. पुढील प्रश्न. इंग्लंडमधील अव्वल क्रमांकाच्या महिला बुद्धिबळपटू कोण बनले आहेत? तर इंग्लंडमधील अव्वल क्रमांकाच्या महिला बुद्धिबळपटू या बोधना शिवानंद बनले आहेत. मित्रांनो, बोधना शिवानंद या भारतीय वंशाच्या 11 वर्षीय बुद्धिबळपटूने 2366च्या फिडे रेटिंगसह इंग्लंडमधील अव्वल क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू बनण्याचा मान पटकावला आहे व सध्या त्या जगातील अव्वल 100 महिला खेळाडूमध्ये 72व्या क्रमांकावर आहेत व 2024 मध्ये त्यांनी हंगेरी येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंडचं प्रतिनिधित्व देखील केलं होतं व त्यावेळेस त्या या स्पर्धेतील सर्वात तरुण खेळाडू ठरल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणत्या विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरविण्यात आले? तर मित्रांनो, यात पुन्हा चांगी विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरविण्यात आला आहे. 2000 सालापासून चांगी विमानतळाने हा पुरस्कार 13व्यांदा पटकावला. यासच चांगी विमानतळाला जगातील सर्वोत्तम विमानतळ भोजन, 60 ते 70 दशलक्ष प्रवासी श्रेणीतील सर्वोत्तम विमानतळ, सर्वोत्तम विमानतळ इमिग्रेशन सेवा आणि आशियातील सर्वोत्तम विमानतळ हे पुरस्कार देखील मिळाले आहेत. मित्रांनो, आपलं भारतातील दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ ठरलं असून आपले दिल्ली विमानतळ या रँकिंगमध्ये 28व्या क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो, आपल्या हैदराबाद विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कर्मचारी सेवेसाठी गौरविण्यात आलं. हैदराबाद विमानतळ हे या रँकिंगमध्ये 43व्या स्थानावर आहे. पुढील प्रश्न पहा. एशियन स्क्वॅश फेडरेशनद्वारे मेन्स प्लेअर ऑफ द इयर 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता एशियन स्क्वॅश फेडरेशनच्या वार्षिक पुरस्कारात मेन्स प्लेअर ऑफ द इयर या पुरस्काराने अभय सिंग यांना सन्मानित करण्यात आला आहे. अभय सिंग यांच्याबरोबर 18 वर्षीय अनाथ सिंग यांना हसन मुसा पुरस्कार जो 19 वर्षाखालील उत्कृष्ट महिला खेळाडूला देण्यात येतो
त्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, भारतीय पुरुष ज्युनियर संघाला टीम ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा. अभय सिंग यांना मेन्स प्लेअर ऑफ द इयर, अनाथ सिंग यांना गर्ल्स प्लेअर ऑफ द इयर, तर भारतीय पुरुष ज्युनियर संघाला टीम ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. पुढील प्रश्न, भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर हा आंध्र प्रदेश या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे हा भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर लॉन्च करण्यात येणार आहे. मित्रांनो, हा उपक्रम अमरावती क्वांटम व्हॅली प्रकल्पाचा एक भाग असून या प्रकल्पाचं उद्दिष्ट काय, तर जागतिक भागीदारीसह राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत नवोपक्रम, स्टार्टअप्स आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणे हे या अमरावती क्वांटम व्हॅली प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. बरं, तुम्हाला हे लक्षात आहे का, भारतातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी केंद्र हे आंध्र प्रदेश याच राज्यात निर्माण करण्यात येत आहे. डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिलं बंदर हे विओ चिदंबरनार बंदर आहे. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट हा गुजरातमध्ये सुरू करण्यात आला. देशातील पहिले LPG ATM गुरुग्राम. कृषी विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र. तर जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर हा जपान या देशानं विकसित केला आहे. आता ही नियुक्ती पहा. उचराल न्याम ओसोर हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? तर हे जे उचराल न्याम ओसोर आहेत हे मंगोलिया या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. मित्रांनो, उचराल न्याम ओसोर हे आधी मंगोलियाचे उपपंतप्रधान होते व ते कोणत्या पार्टीचे नेते आहेत? तर मंगोलियन पीपल्स पार्टीचे ते नेते आहेत व अवघ्या 9 महिन्यातील मंगोलियाचे हे तिसरे पंतप्रधान आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, इंडिगोचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता इंडिगोचे नवीन CEO हे विल्यम वॉल्श बनले आहेत. विल्यम वॉल्श यांनी याआधी ब्रिटिश एअरवेजचे CEO म्हणून देखील कार्य केलं होतं. तसेच ते इंटरनॅशनल एअरलाइन्स ग्रुपचे देखील CEO होते. पुढील प्रश्न, खान जागरूकता आणि सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? तर खान जागरूकता आणि सहाय्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस हा 4 एप्रिल रोजी साजरा केला जातो. व यंदाची या दिनाची थीम काय, तर इन्व्हेस्ट इन पीस, इन्व्हेस्ट इन माइन ॲक्शन अशी या वेळेसच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच नंदामुरी बालकृष्ण यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. नंदामुरी बालकृष्ण हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते असून त्यांच्या 50 वर्षाच्या गौरवशाली कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.